या संपूर्ण भागामध्ये प्रचंड ट्रॅफिकचा हा इश्यू वारंवार होतोय। पुणेकर हा प्रचंड अडचणीत त्रस्त आहे। खूप कष्ट करून लोक शाळा कॉलेज काम ह्याच्यासाठी जात असतात आणि तासनतास पेट्रोल डिझेल वाया जातच, पण वेळही वाया जातो आणि त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकसाठी वारंवार सातत्याने काय सुधारणा करण्यासाठी या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही प्रयत्न करत असतो। आज नॅशनल हायवे आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्याचा आमचा रिव्ह्यू होता। ताई, आता उन्हाळा वाढतोय, धरणातला पाणी साठा कमी होतोय, त्यामुळे जलसंपदा विभागाचं असं म्हणणं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात करत त्या संदर्भातली बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे। तुम्हाला काय वाटतं, पाणी कपातीची खरंच आवश्यकता आहे का, काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की हा एक गंभीर प्रश्न आहे। आपल्याला आठवत असेल की दादा पालकमंत्री असताना नेहमीच उन्हाळ्याच्या आधी आम्ही सगळेच एक रिव्ह्यू मीटिंग घ्यायचो आणि पाण्याचं नियोजन कसं झालं पाहिजे किंवा व्यवस्थित कसं व्हावं याच्यासाठी मग शेतीचं पाणी असेल, नागरिकांना शहरात लागणारं पाणी असेल, याचं नियोजन नेहमीच करायचो। त्याच्यामुळे ह्याही वेळी प्रशासनाने जातीने लक्ष घालून लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे। एका बाजूला ताई पाण्याचा विषय गंभीर होत चाललाय, तर 2 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळे शहरात अक्षरशः पाणी तुंबलं होतं। मग एका बाजूला पाणी टंचाई आहे तर दुसऱ्या बाजूला पाणी तुंबतंय। कुठेतरी टाउन प्लॅनिंग आणि महापालिकेचा कामाचा अभाव वाटतोय। नाही, कामाचा अभाव तर नेहमीच असतो आणि आम्ही नेहमी सांगतो अर्धवट कामं पूर्ण होतात, त्याच्यामुळे अनेक वेळा डिलेड प्रोजेक्ट्स असतात किंवा पाण्याचं नियोजन किंवा जे नाले आहेत सातत्याने वंदनाताई किती वर्ष या नाल्यांबद्दल बोलत आहेत, त्या नाल्यांवर रस्ते झाले, नाल्यांवर बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे मग ती ब्लू लाईन रेड लाईन याला काही दुर्दैवाने या डेव्हलपमेंटमध्ये काही अर्थच राहिलेला नाही आहे। त्यामुळे पुण्यामध्ये कधीही एवढं पाणी तुंबायचं नाही। आपण जिथे उभे आहोत तिथेच गेल्या किती वर्षात आम्ही किती कंप्लेंट करून थकलो। याच चौकामध्ये किती वेळा पाणी येतं आणि माझं त्याचं पुणेचे कलेक्टर आणि दत्ता मामा भरणेंशी गेल्या आठवड्यात 2-3दा बोलणं झालं की अवकाळी पाऊस झाला आहे, त्याच्यात ह्या भागामध्ये जे काही नुकसान झालं त्याची भरपाई ही सरकारने तातडीने दिली पाहिजे आणि भरणे मामांनी त्याचा एक रिव्ह्यू पण घेतला। तेही मला म्हणाले की काळजी करू नका, कलेक्टरही म्हणाले मला की काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित नियोजन करतो आहे। आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे आणि शहरामध्ये जी अपूर्ण कामं आहेत किंवा नाले सफाईसाठी एवढा निधी दिला जातो ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघितलं पाहिजे आणि पावसाळ्याच्या आधी पावसासाठी सगळ्या प्रशासनाने तयारी केली पाहिजे। बारामतीच्या संदर्भातला प्रश्न आहे, अजितदादांचं निधन झालं त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे, तुम्ही तिथं उमेदवार दिलेला नाहीये, एक प्रकारे तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे, तर प्रचारामध्ये सुनेत्रा पवारांच्या तुम्ही सुद्धा उतरणार आहात, स्वतः प्रचार करणार आहे का बारामतीत? अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे, त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू। होणार आहे की नाही, कारण सपकाळांना सगळे आमदार भेटले, रोहित पवार भेटले। नाही, मला वाटतं रोहित दादांची आज सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की काँग्रेसच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे। बघूया काय होतं। नाही, हे बघा, आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं, कॅमेरावर नसतं सांगायचं। पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठिंब्यासाठी फोन केला। मला खरंच याच्यातली काही माहिती नाही, याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही। एक तर दुसरं, भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, ह्याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवता जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत। तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता। त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते, त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती नाही। रोहित दादांनी प्रदेश अध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते, रोहित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त
व्यक्त करतो त्यावरती बोलले मी प्रदेशाध्यक्ष त्याच्यावर. नाही प्रदेशाध्यक्षांनी चिनीथलांना फोन लावला. चिनीथला असं म्हटले की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेशाध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मांडली, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे, काँग्रेस मग माघार घेईल का? मला माहिती नाही, मला आत्ता तरी ह्याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट तुम्ही आहे. पण आवाहन करणार का काँग्रेसला? कारण तुमच्या आपल्या दिल्लीत महाराष्ट्राची नेत्यांशी थेट संस्कृती संबंध आहे. आहे. अनेक पोटनिवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर तेव्हा कोणीही उमेदवार दिला नव्हता. तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यातनं अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला. दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढत आहेत, काल लोकशाहीच्या क्रॉसफायरमध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाही आहे, महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही आहे. कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा या तपासाबाबत नाही, समाधानी एक आहात गोष्ट का? आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केली, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला हे जड अंतकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादानी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. वहिनी बोलतायत, ते दोघंही खासदार आहेत राज्यसभेत. जय पवार पण दररोज घेणार होते आज. हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या गटाला विचारला पाहिजे. मी त्याचं उत्तर कसं देणार? अशोक खरात यांच्या बद्दल दमानी यांनी सांगितलंय की दादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर त्याच्या आधीचे पण SMS होते आणि नंतरचे पण SMS आता समोर येत आहेत. काय सांगाल की ज्या प्रकारे आता बाबाजीला पण निमंत्रण दिलं जातं आहे आणि दादांवर फोटोवर पण जिथे ब्लॅक मॅजिक केल्याचं समोर दमानी यांनी. हे बघा, माननीय अंजलीताई दमानिया ह्या एक जबाबदार भारतीय आहेत. सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी होताना त्यांना दिसतात त्या अतिशय निर्भीडपणे, त्या कुणाला घाबरत नाही, न घाबरता त्या पारदर्शकपणे अनेक दशक ह्या महाराष्ट्राच्या समोर अंजलीताई दमानिया मांडत आलेल्या आहेत. अंजलीताईंकडे काही बातमी किंवा माहिती असेल तर त्यांनी ती जी माध्यमांसमोर मांडली आहे ह्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि माझी अंजलीताईंना विनम्र विनंती आहे, त्या हे बघत असल्या तर, की अंजलीताईंनी ही सगळी माहिती ही सरकारला दिलीच पाहिजे. आणि जी काही SIT वगैरे ह्याच्यात केलेली आहे, आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे. तिथे तुम्ही प्रचार करणार का आणि कोणासाठी करणार? अर्ज जर माघारी घेतला नाही तर काँग्रेस आत्ता इथे पाऊस पडला तर मी छत्री उघडणार का रेनकोट घालणार, याचं उत्तर माझ्याकडे आता नाही. काही नाशिकमधलं एक लव जिहादचं प्रकरण समोर आलेलं आहे. एक IT कंपनीत हे सगळं प्रकरण समोर आले. धर्मांतराचा विषय आहे. 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, 5 आरोपींना अटक केली. मात्र सातत्याने नाशिक आणि राज्यात लव जिहादचे प्रकार समोर येतात. हे दुर्दैव आहे की नाशिक हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे, कुसुमाग्रजांचा जिल्हा आहे.
त्याचबरोबर आज सगळ्यात कष्ट करणारे शेतकरी, कांद्याची शेतकरी, आज सह्याद्री ॲग्रो जे तुमच्या सगळ्यांकडे दाखवतं, तो नाशिक जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा, पण दुर्दैव आहे की सातत्याने त्या जिल्ह्याची काही लोकांमुळे आज बदनामी होते. त्या भोंदू महाराज कोण होते ते, त्यांच्यामुळे तर फक्त नाशिक जिल्ह्याची नाही, महाराष्ट्राची नाचक्की झाली. दिल्लीमध्ये जेव्हा जेव्हा गेल्या काही दिवसात मी पार्लमेंटला गेले, प्रत्येक जणांनी मला खरात भोंदू बाबाबद्दल चेष्टा केली आहे माझी, आणि म्हणले अरे तुम्हारे महाराष्ट्र में सुप्रिया क्या हो रहा है. म्हणजे इतकं वाईट वाटतं की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्हाला सार्थ अभिमान आहे की जेव्हा जेव्हा या देशात क्रांती झाली, सामाजिक परिवर्तन झालं, ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालं, आणि देशाला दिशा द्यायचं काम महाराष्ट्राने दिलेलं आहे. हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. त्याच्यात ह्या सगळ्यांच्या घाणेरड्या गलिच्छ कृतीमुळे महाराष्ट्राचं नाव राज्यात नाही देशात खराब होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर पोलिसांनी जी ॲक्शन घेतली त्याचं मी स्वागत करते आणि कौतुक करते. एवढीच विनंती आहे की आत्तापर्यंत पारदर्शकपणे जे काही झालं त्याच पद्धतीने कुणाचाही दबाव न घेता, प्रेशर घेत देता महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. काही नेते त्यांना बाबाला भेटायला जातात आणि ते फोटो आलेत समोर, त्यांना काही सांगणार की नाही बाबा इथून पुढे तरी थांबा. नाही, मला असं वाटतं की ह्या एक केसमध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तुमच्याही सगळ्यांचे आभार मानते की मीडियानी खूप मोठा रोल आणि जबाबदारीने जो पाळला आहे, त्याच्यात सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार, सगळ्या रिपोर्टरांचे, सगळ्या कॅमेरामॅनचे आभार. तुम्ही सगळ्यांनी जे काम केलं आहे कौतुकास्पद आहे. पण मी तुम्हाला विनंती करते आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला मी हात जोडून विनंती करते की असे बुवाबाजी करणारे, तुमच्यावर अन्याय करणारे, कुठेही असं गलिच्छ भीती तुम्हाला दाखवणारा कुठेही व्यक्ती जर असेल तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा. आपण सगळे मिळून हे जे भोंदूगिरी आमच्या महिलांना जो त्रास देत आहेत हे मोडून काढायची वेळ आलेली आहे. अंजली दमानी असतील, सुषमा अंधारे असतील, रुपाली पाटील ठोंबरे असतील, यांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे की रुपाली चाकणकरांचे या भोंदू बाबाशी जवळचे संबंध होते, आर्थिक व्यवहार होते, त्यांना चौकशीच्या फेऱ्यात घ्यावं. मात्र त्यांना अद्याप चौकशीच्या फेऱ्यात घेतलेलं नाही, त्यांची चौकशी देखील केलेली नाही किंवा त्या स्वतःहून समोर आलेल्या नाही. उद्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्यात येणार आहेत. होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना उद्या नाही परवा येणार आहेत, त्यांना विचार. शपथ घेत आहेत दिल्लीमध्ये राज्यसभेची, तर काय तुमचं बोलणं झालंय का किंवा तुम्ही त्यांना काय आज शपथ घेणाऱ्या सगळ्या राज्यसभेच्या खासदारांना माझ्या मनापासून शुभेच्छा. नाही, 5 लाख विशेष करून तुमचं भाषा आहे. आता पहिल्यांदा रिलॉन्च होतो, म्हणजे पहिल्यांदा मावळमधून पराभूत झाले, पण आता राज्यसभेवर खासदार होता वेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये. काय इथून पुढे भविष्यात काय सल्ला द्याल? नाही, मी एक तर मी कुणालाच सल्ला द्यायला जात नाही. मी विचारल्याशिवाय कुणाला सल्ला देत नाही, म्हणजे माझ्या मुलांनाही नाही. त्याच्यामुळे सल्ला देणे इतकी मी मोठीही नाही कुणाला, पण अर्थातच शुभेच्छा मी सगळ्यांना देते. पार्थ पवार पुन्हा एकदा खासदार झालेले आहेत. शरद पवार म्हणाले की पार्थ पवार राजकीय परिपक्व आहेत की नाही हे मला माहीत नाही. तुम्हाला वाटतं का ते राजकीय परिपक्व आहेत? माझ्यावर जे संस्कार झालेत ना, त्या संस्कारात आपल्यापेक्षा वयाने, पदानी, अनुभवाने मोठा माणूस बोलला ना की आपण परत बोलायचं नसतं. ताई, बारामती पोटनिवडणुकीमध्ये एकीकडे पाठिंबा दिला, दुसरीकडे राहुरीमध्ये जो उमेदवार उभा केलेला आहे, त्यामुळं बऱ्याचशा विरोधाभास किंवा टीका केली जाते की एकीकडे बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार दिला जात नाही, मात्र राहुरीमध्ये दिला जातो. तिथला आज म्हणजे सगळीकडे अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. राहुरीची पोटनिवडणूक जी आहे ती होणार की बिनविरोध होणार, अर्ज कायम राहतो? नाही, पक्षाने एक निर्णय घेतला आहे. माननीय शशिकांत शिंदेजी याचा फायनल निर्णय घेतील. एक, आणि टीका ही करण्यात काही गैर नाही. लोकशाही आहे. आमच्या विरोधकांना आमच्यावर बद्दल बोलायला काही नाही ना. एरवी काय व्हायचं, भ्रष्टाचाराचे आरोप असले तसे, हे काय आमच्यावर करण्यासारखी काही परिस्थिती नाही, आणि इतना तो हक बनताय नाही. लोकशाही आहे, इतना तो हक बनताय. कोणी साहेबांनी केलं आहे, चांगलीच गोष्ट आहे. त्याचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागतच केलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका आणि भावना दोन्ही राहिलेल्या आहेत. आमची भावना पण तीच आहे आणि आमची भूमिकाच ती आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पहिला पक्ष होता ज्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की जर निवडणूक अनाऊन्स आता होणार आहे तर आम्ही अर्थातच दादाला आदरांजली आणि श्रद्धांजली, आणि दादा ज्या पद्धतीने म्हणजे कुणाच्या ध्यानी मनीही नाही
अशी घटना झाली. अजूनही मलाही कधी कधी विश्वास बसत नाही की दादा नाही आहे. दादा जाऊन 2च महिने झालेत, अजून फार काही दिवस झाले नाही, पण अजूनही सातत्याने काम करत असताना आपल्याला दादाचं असं वाटतं की अरे दादाच्या वेळेस आपण असं. आत्ता हाही ब्रिजचा रिव्ह्यू घेत असताना 2 वेळा दादाची आठवण आम्हाला सगळ्यांना आली. कारण का हा ब्रिज करत असताना युवराज आहे ते कुठे गेला, इथेच आहे, त्यांनी आत्ता रिव्ह्यू घेतला होता दादाबरोबर सगळ्यांनी मिळून. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनीच एकत्र इतके वर्ष काम केलं आहे. हिंदी में तुम्ही आणि तुमचा पक्ष बिनविरोध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात, दादाला न्याय मिळावा म्हणून. रोहित दादा अगदी पार बँगलोरला जाऊन आले, पण दुसरीकडे जय पवार मात्र खासगी बैठकीत म्हणतात की आमचा पक्षच पळवला असता म्हणून आम्हाला शपथ घ्यावी लागली वहिनींना. आता खाजगीमध्ये कोण काय बोललं मला माहिती नाही, पण तुमच्याच चॅनलवर जयचं एक स्टेटमेंट मी पाहिलं तुमच्या चॅनलवर की जे रोहित दादाचं मत आहे तेच माझं मत आहे, तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवलं. त्याच्यामुळे रोहितनी जी लाईन घेतली आहे ती अर्थातच सगळ्यांना योग्य वाटते. आणि रोहित हा एकटाच व्यक्ती आहे जो आज रोज आणि सातत्याने रोहित गल्लीपासून दिल्लीपर्यंत रोहित रोजच ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो. आणि ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला हवी आहेत ती आज रोहित पोट तिडकीनी सातत्याने मांडतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. त्यांच्या निधनानंतर सरपंच पदाची जी पोटनिवडणूक होती ती गावामध्ये बिनविरोध व्हावी असं वाटत असतानाच काही गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे. त्यांची पत्नी निवडणुकीसाठी उभी राहते. त्यांना काय आवाहन कराल संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर? राज्यभरामध्ये जे बीडचं चित्र समोर आलं त्याच्यामध्ये एका मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला, काय आवाहन करणार का? नाही, कसं आहे, संतोष भाऊंची ज्या पद्धतीने हत्या झाली ती माणुसकीला काळीमा फासणारी होती. अतिशय दुर्दैवी घटना. आणि त्यांच्या आणि माझे ह्या सगळ्या ही घटना झाल्यानंतर कौटुंबिक संबंध झालेत. म्हणजे माझ्यासाठी ते माझ्या कुटुंबाचाच महत्त्वाचा भाग हे देशमुख कुटुंब आहे. आणि जर त्यांच्या वहिनी आता जर लढणार असतील तर मला वाटतं सगळ्यांनीच गावकऱ्यांनी एकत्र येऊन तो सन्मान त्यांचा करावा. अर्थातच अशी विनंती मी गावकऱ्यांना 2 करेन. वर्षापूर्वीचा जो स्कॅम आहे 2024चा सातारा पोस्ट ऑफिसच्या संदर्भात काल तुम्ही पोस्ट केलेलं आहे, अजूनही क्लेम मिळालेला नाही असा दावा आहे. काय नेमकं हे थोडंसं प्रकरण? काल तिथले लोक मला भेटले आणि त्याचं म्हणणं आहे की एक मोठा स्कॅम तिकडे झालेला आहे. आधीही त्याचा मी फॉलोअप घेतलेला होता. अजून त्याच्यावर भारत सरकारने कुठली ॲक्शन घेतलेली नाही, म्हणून पुन्हा मी त्याचा काल ट्विट केलेला आहे. आणि 16, 17, 18ला मी जाणार आहे दिल्लीला, तेव्हा त्या मंत्रालयाची गाठ घेऊन पुढे त्याचा मी स्वतः फॉलोअप केला. समरजित गाडगेंनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वर्षभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या पक्षामध्ये आले. काल बोलताना ते असं म्हणाले की माझा मूळ पक्ष हा भाजपचाच आहे, म्हणजे मी भाजपचाच आहे. तर हे सगळे राजकीय नेते आहेत ते त्यांच्या गरजेसाठी अशा पद्धतीने पक्षप्रवेश करतात का? म्हणजे तुमच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि विधानसभा सुद्धा लढवली आणि वर्षभरात मी तुम्हाला सांगू का, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठला निर्णय घ्यायचा हा त्याला अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला आहे. त्याच्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. भाई हिंदी में जानना चाहिए, बारामती बाईपोल्स की इलेक्शन होने जा रहे हैं, पर कांग्रेस ने भी वहाँ पर एक सीट दी है. रोहित पवार एग्रेसिवली आगे आ रहे हैं कि वो जो फॉर्म है वो पीछे लिया जाए. क्या कहना चाहिए इसके बारे में? मेरे ख्याल से आज रोहित कांग्रेस पार्टी के जो नेता है, महाराष्ट्र के अध्यक्ष हैं, उनको मिलने गया था. और जो कांग्रेस के बारे में कहा गया उसके बारे में उसने जाके कांग्रेस की माफ़ी भी मांगी कि जो स्टेटमेंट आया मैं गलत हो गया. कांग्रेस का और हमारे 60 दशकों के आदरणीय पवार साहब पहली बार जो खड़े हुए कांग्रेस के टिकट पे ही खड़े हुए. और मेरे भाई, बड़े भाई अजीत दादा पवार, ये भी जब लड़े तो कांग्रेस के ही टिकट पे लड़े. इसलिए कांग्रेस के, अजीत दादा के और हमारे सिर्फ पारिवारिक वैचारिक संबंध नहीं, एक विश्वास का बहुत सालों का नाता रहा है. और जो कहा गया उसके रोहित को हमारी तरफ, सबकी तरफ से रोहित ने जाके वहाँ बोला कि मुझे बहुत दुख हुआ, मैं माफ़ी मांगता हूँ. ये एक बहुत मैच्योर लाइन रोहित ने ली है और आगे बहुत सारे लोगों से बात हो रही है, देखते क्या होता है. स्टेटमेंट की वजह से पार्थ पवार बहुत ट्रोल हो रहे हैं. रोहित पवार ने माफ़ी मांगी पर पार्थ पवार की आगे आते हुए नहीं दिखे. ये उनके गट का अंतर्गत मामला है. 5 राज्यों के चुनाव होने जा रहे हैं, कैसे देखते हो? कहाँ पर कांग्रेस के अलायंस या फिर कांग्रेस आएगी, ऐसा लगता है, या फिर बीजेपी का? नहीं, अभी तो माहौल सब जगह हो रहा है. मेरे ख्याल से वेस्ट बंगाल, तमिलनाडु और केरला, इन 3 राज्यों में कांग्रेस और इंडिया अलायंस का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहेगा.
आसाम में कांटे की लड़त चल रही है, लेकिन मुझे भी आश्चर्य लगा कि आसाम में बहुत सारी चीज़ें जो कल और परसों में आपके चैनल पे देखी, वो एक असंवैधानिक चीज़ें दिख रही है और मुझे आश्चर्य लगा कि ऐसा भी हो सकता है। तो इसकी इंक्वायरी होनी चाहिए। हेमंत बिस्वा पर आरोप लगाने के बाद पवन केराजू को अरेस्ट किया है, उसको अभी तक बेल नहीं मिली। आपको क्या लगता है कि प्रेशर पॉलिटिक्स में पवन केरा को अरेस्ट किया? ये बहुत दुख की बात है जो हो रहा है। एक सशक्त लोकतंत्र में ये चीज़ें शोभा नहीं देती। आने वाले चुनाव के देखते हुए महिला आरक्षण का मुद्दा सामने लेकर जाएगा कैबिनेट में, क्या करेंगे? 16, 17, 18 को एक स्पेशल सेशन बुलाया गया है। अभी भारत सरकार और पार्लियामेंट से ऑफिशियल प्रस्ताव या बिल हमें नहीं भेजा गया है। जब बिल आएगा हम पूरी हमारी पार्टी और हमारा महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस इस पे सोच विचार करेगा, उसके बाद तय करेंगे कि आगे कैसे जाना है। हम ऑफिशियली देखिए जो बातें हो रही है वो चैनलों पे हो रही है, कॉरिडोर्स में हो रही है। एक ऑफिशियल प्रस्ताव सरकार की तरफ से नहीं आया, जब आएगा तो विस्तार से मैं आपसे उस पर बात करूँगी। सीज फायर हो गई है, पर भी फिर भी इजराइल से अटैक किया गया है और स्टेट ऑफ हॉर्मुज़ फिर से बंद हो गया है। ये बहुत दुख की बात है, क्योंकि कल सबको उम्मीद थी, क्योंकि कोई भी जो युद्ध होता है वो किसी के लिए जीत नहीं होता। इसमें सब बच्चे, महिला, उनका ही नुकसान सबसे ज़्यादा होता है। तो ये बहुत दुख की बात है। जब एक अग्रीमेंट हुआ था कि अब सबको लग रहा था कि दुनिया में शांति होगी, तो शांति की तरफ हम जा रहे थे और ये हो रहा है, ये बहुत दुख की बात है। भाई नवाज शरीफ उन्होंने बीच में मतलब बातचीत की है दोनों देशों से, पर पंतप्रधान नरेंद्र मोदी कहीं पर भी आगे आते हुए नहीं दिखे। फिलहाल उनका ट्वीट भी नहीं दिख रहा है इस सभी मामलों पर, सीज फायर में। ये फॉरेन पॉलिसी भी की क्या लाइन है सरकार पे, हम भी रुके हुए हैं। ऑफिशियल स्टेटमेंट आएगा, तो जब ऑफिशियल स्टेटमेंट आएगा तो देखते, नहीं तो हम पार्लियामेंट में जब जाएंगे तब ज़रूर भारत सरकार को पूछेंगे कि एमईए की ऑफिशियल लाइन क्या है और देश क्या सोच रहा है। विश्वगुरु कहने जाने वाले नरेंद्र मोदी इस बारे में इस बार शांत रहे, क्या कहना चाहोगे इस बारे में? ऑपोजिशन करके नहीं, ये ऑपोजिशन का सवाल नहीं है, देश का सवाल है और दुनिया का सवाल है। तो हमें अपेक्षा है कि जयशंकर जी इस पे एक ऑफिशियल स्टेटमेंट करें, और हम जब पार्लियामेंट में 16 तारीख को जाएंगे ज़रूर इसकी मांग करेंगे कि भारत सरकार की लाइन क्या है और फॉरेन पॉलिसी पे क्या तय हुआ है। क्योंकि ऑल पार्टी मीटिंग जब हुई थी तब विस्तार से इस पे बात हुई थी। उसके आगे भारत सरकार ने क्या किया उसका ब्रीफिंग भारत सरकार ने हम सबको करना चाहिए। ग्राउंड रियलिटी पे एलपीजी कहीं पर भी कमर्शियल नहीं मिल रहा है, बहुत सी तकलीफ। ये बहुत चिंता है। हमने इसीलिए पार्लियामेंट पे मैं खुद भी बोली थी, इंडिया अलायंस के सारे हमारे मित्र पक्ष भी बोले, इसीलिए हमने ऑल पार्टी मीटिंग भी बुलाई थी और उस ऑल पार्टी मीटिंग में हमने ये सब मांगे सबकी तरफ से रखे हुए हैं। ताई, तुम्ही बोपदेव घाटातनं नेहमी जाता, पण काल संजय जगताप जे नुकतेच भाजपवासी झालेले आहेत, काल भगवा पंचा घालून त्यांनी मोर्चा काढला आणि ते म्हणले की या घाटातनं हिंदूंना जाऊ दिलं जात नाही वगैरे। आणि इकडे हिंदुत्ववादी सरकार आहे, पुन्हा हिंदूच मोर्चे काढतात गोव्यासारख्या भागातनं, काय करायचं यांना नेमकं? नाही, मला नाही माहिती, मी याच्यावर कानावर आली नाही ही बातमी, पण मी बापदेव घाटातून नेहमीच जाते। तो माझा रोजचाच, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा तरी मी बापदेव घाटात जाते आणि मी 24 तास असते त्या घाटामध्ये, म्हणजे रात्री उशिरा जाते, सकाळी येते। त्यामुळे संजयंना मी फोनच नक्कीच करीन, कारण का आपल्यात ते ज्या पक्षात आहेत त्याच राज्याचे होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री त्यांचेच आहेत। तर संजय त्यांच्याच स्वतःच्या गृहमंत्र्यावर अविश्वास का दाखवत आहेत हे चिंताजनक आहे। आणि योगायोगाने 11 तारखेला देवेंद्रजीही पुरंदरला येणारच आहेत, तर मला लक्ष घालावं लागेल की म्हणजे मला देवेंद्रजींना हे सांगायला लागेल की तुमच्याच पक्षाच्या एखाद्या व्यक्तीला जर असुरक्षित वाटत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे की एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला जर महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्येच अस्वस्थ वाटत असेल तर हे देवेंद्रजींपर्यंत पोचणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। आणि त्याच पुरंदर तालुक्यात जिथे त्यांना अस्वस्थ वाटते त्याच तालुक्यामध्ये माननीय मुख्यमंत्री येणार आहेत, त्याच्यामुळे हे अतिशय चिंताजनक आहे। आणि अर्थातच एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रांजळपणे, अतिशय विनम्रपणे ही गोष्ट मी माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर 11 तारखेला घालणार।